नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को-पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तू आणि मुथूट फायनान्स. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत स्वागत करूयात या शोचे सुपरस्टार स्पर्धक हुकमी एक्के आणि त्यांच्या कॅप्टन्सचं. मित्रांनो, काही अपरिहार्य कारणामुळे लयदार मराठवाड्याचा हुकमी एक्का म्हणजेच कौस्तुभ गायकवाड हा आपला शो कंटिन्यू करू शकणार नाहीये. त्यामुळे आता त्याची जागा घेतोय आपल्या सर्वांचा लाडका मंगेश बोरगावकर. जोरदार त्यांनी त्याचं स्वागत करूया. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या आवाजानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या वैशाली सामंत यांचं. आमने सामने असणार आहेत सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा. आणि या आठवड्याची थीम आहे पाऊस आणि प्रेम. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसं हसू फुललंय बघा. तर अशा या रोमॅन्टिक थीमला धरून आजची गाणी सादर होणार आहेत. थीम काय आहे हे सगळ्यांना कळल्यावर वातावरण ऑलरेडी रोमॅन्टिक झालेलं आहे. तर सुरुवात मीच करते. अर्ज किया है, ये आसमां जो इतना बरस रहा है, सीने में इसके समंदर है क्या? ये आसमां जो इतना बरस रहा है, सीने में इसके समंदर है क्या? ये मौसम जो बाहर नजर आता है, वो ही मेरे अंदर है क्या? आणि आता सरळ जाणार आहोत लयदार मराठवाड्याच्या कॅप्टन कडे, अभिजित कडे. अभिजित, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? थोडं लेट
पण त्यांनी काळजात जागा केली आहे थेट. त्यांचं नाव आहे संगीत वेरिएट. आज मला खात्री आहे की ते जिंकणार. राहुल लावतो का बेट? राहुल म्हणतोय चुप बेट. थँक्यू आदर्श. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संगीत वेरिएटचं. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, फिर फिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, फिर फिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलली आला हे वसंत हा. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलली आला हे वसंत हा. एक जणी भिजली तू ये ना, अलगद मज हृदयासी घे ना. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, झिरमिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना. निशाणा मला समजला ना. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. आणि आता मी जाणार आहे लयदार मराठवाड्याचा कॅप्टन अभिजितकडे. अभिजित, तू आता तुझ्या टीम मधून कोणाला पाठवणार आहेस? कॅप्टन्सची धडक होणार आता कडक. मीच आता येतोय गायला स्टेजवर तडक. क्या बात है. अजहून आए बालमा, सावन बीता जाए है रे, सावन बीता जाए. अजहून आए बालमा, सावन बीता जाए है रे, सावन बीता जाए.
चांद को बदरा गरबा लगाए, चा सावन बीता जाए. थँक्यू थँक्यू थँक्यू. जसा ॲक्वागार्ड आहे पाण्याचा डॉक्टर, तसेच आपले जजेस आहेत सुरांचे एक्सपर्ट्स. त्यांना आपण विचारूयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. इतका तू वर्सटाईल आहेस की माझ्या बघण्यामध्ये असे 5 पण सिंगर नसतील त्याच्यामधला तू असशील की सगळं गातोस तू आणि तितक्याच ताकदीने आणि तितक्याच तयारीने तितक्याच मनापासून गातोस. आता मी जी गोष्ट सांगतोय त्या गोष्टीवरती जर तू थोडीशी म्हणजे थोडंसं लक्ष दिलंस ना तर तुला कुणीच तुझा हात धरू शकणार नाही. की त्या ज्या जागा होत्या किंवा बालमा बालमा सावन बीता जा. खूप हरकत घ्यायची गरज नाही किंवा खूप जागा घ्यायची नाही, अशी करायची काही गरज नाहीये. पण ही तुझ्या गळ्यामध्ये येणं गरजेचं आहे. हे जे आहे ना की फिलिंग आहे तुझ्याकडे, पण ही गोष्ट तुझ्या गळ्यामध्ये फक्त मला असं वाटतं की मी तुला सांगेन काही गोष्टी आणि तू त्या जरूर कर. कारण हे काय म्हणतात त्याला तुझ्याकरता अनअचिवेबल किंवा दुरापास्त गोष्ट मुळीच नाही. तू हे 100% करू शकतो आणि माझी खूप इच्छा आहे की तू हे करावंस. म्हणजे तुझं गाणं खूप जास्ती समृद्ध होईल. ओके, ऑल द बेस्ट मित्रा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आदर्श, अभि, मला तुझं गाणं खूप आवडलं. आय लव्ह यू भावा. असंच गात राहा. मला खूप अभिमान आहे तुझा. थँक्यू व्हेरी मच. तू हे गाणं थँक्यू थँक्यू. अभिजित, तू आता इथे आलायस 2 गुण मिळवायला. म्हणजे राहुल इथे येणार आहे, त्यामुळे मी तुला थोडा वेळ तिथे बसायला सांगणार आहे आणि मग परत बोलवणार आहे. थँक्यू. बरसे श्रावण घननिळा सावळा, बरसे श्रावण घननिळा सावळा, हिरवा दरबार आज, हिरवा दरबार आज, धरवरी सजला. बरसे श्रावण घननिळा सावळा, बरसे श्रावण घननिळा सावळा. हारली वत्सला श्याम रंगी बुडारी, होऊन बावरी
चिंबनाले स्वप्नात पालवीच्या हळुवार दंगनाली स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली पळल्या मनचा दार पळल्या मनचा दार प्रेमजळी विरला परसे श्रावण गणनिळा सावळा बरसे श्रावण गणनिळा सावळा मरे झाली झाले मरे झाली झाले बाबा मरे झाले मरे बाबा मरे झाले इनी बाबा झाली मरे रे झाली झाली पनी बाबा बाबा मरे झाली झाले रे बाबा नी बाबा 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 मरे झाली झाले बाबा नी दानी बाबा 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 मरे झाले बाबा नी झाले नीता पानी नी बाबा परे मरे बाबा नी सा हो रे रे सरे रे सनी सरे बरे रे सरे रे सनी बाबा सा नी सा पानी सरे सा नी सा रे रे सनी बरे रे सा नी पानी सा सरे रे सरे रे सरे रे सरे रे सरे नी दा नी दा नी दा नी दा नी दा नी दा रे रे सरे रे सा नी दा सरे रे नी दा सरे रे नी दा सरे सरे नी सा पानी पानी बाबा मापा रे मा सारे सारे नी सारे सारे मा रे मा पा मा पानी पानी सा नी सारे सारे मा रे मा पा मा पानी पानी सा नी सारे रे सारे मा रे मा पा मा पानी पानी सा राहुल, पावसाची थीम आहे आणि तू जे गाणं आत्ता इथे गायला आहेस आणि जे भाव बरसलेत, क्या बात आहे. थँक्यू माहोल बना दिया. धन्यवाद. आपण विचारूयात परीक्षकांना. राहुल दादा, राहुल, अतिशय टफ गाणं आहे आणि अप्रतिम गाणं गायलास तू. ती सरगम अतिशय टफ होती तरी पण तू, मी असं होतं की अरे काय काय होत आहे, पण परफेक्ट गायलास तू. व्हेरी नाईस अँड व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. खूप छान झाला परफॉर्मन्स. व्हेरी नाईस. प्राऊड. थँक्यू धन्यवाद. आदर्श. भाई मेरे ऐसे बरसे हो, पूर आलाय सगळा इथे. क्या गाया, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. क्या बात है भाई. थँक्यू. काय माहोल केलास, खूप मजा आली. शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. वैशाली ताई. राहुल, तुला ऐकणं म्हणजे एक ट्रीट असते. आय विश यू ऑल द बेस्ट आणि लवकर मला तुझ्या आवाजातली तुझी गाणी ऐकायचेत. यू डिझर्व इट मॅन. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू ताई. आता निकालाची वेळ झाली, त्यामुळे मी इथे बोलवते अभिजितला. अभिजित, तर आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना की कोणाला मिळणार आहेत ते 2 बहुमूल्य गुण. खूप जास्ती टफ डिसिजन आहे हा. इथून पुढे साधारण असं ठरवलंय की एकालाच कोणाला तरी 2 मार्क द्यायचे. तर आत्ताच्या परफॉर्मन्समध्ये मला असं वाटतं की सूर साज विदर्भला मिळत आहे. मैं एक्चुअली इस 2 पॉइंट्स में से 1 पॉइंट जिग्नेश के साथ शेयर करना चाहता हूँ. बेचारा वो इतना प्रिपेयर होकर आया था आज के गाने के लिए, और उसका गाना उसको मतलब मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. मुझे पता है कि अगर आज स्टेज पे मेरा भी गाना अच्छा नहीं होता है तो उससे मैं गाना तो छोड़ तो दूंगा नहीं. गाना तो मैं गाता ही रहूंगा. लेकिन अभी क्या है कि ये बात शायद जिग्नेश को समझने में शायद थोड़ा टाइम लगे, जल्दी समझ लेकिन फिर भी अभी मैं चाहता हूँ कि ये 2 मार्क्स, पहली बार मुझे मौका मिला कि मैं अपनी टीम के साथ एक मार्क शेयर कर सकूँ. सो दैट इज योर्स. क्या बात है. क्या बात आहे. जिओ यार. So sweet. आणि आता मी जाणार आहे राहुलकडे. राहुल, मेरे पास एक ही गुण है, वो है हमारी हर गुण. मैं उसी को भेज रहा हूँ. क्या बात है.
आदर्श. हरगुण, वेगळं गाणं ट्राय केलंस तू. खूप कौतुक तुझं. मला अजून जास्त अपेक्षा होत्या. काय ना, मला गाणं भेटलं नाही. मला असं वाटतं हे गाणं अजून एक एक स्केलवर असायला हवं होतं. ना जाने कोई कैसी है ये, हे पाहिजे होतं मला. हा थ्रो हवा होता. तर जेवढं तुला वरती गाता येत होतं ना, ही ओळ स्पेसिफिकली, ते आलाप तुला करायचे होते, तुला फॉल्स नोट गायचे होते, त्यामुळे नको करूच खाली. मेन मुळात गाणं कुठल्या स्केलला, शब्द कुठल्या स्केलला जास्त पोहोचतील, कारण त्या गाण्याची स्केल खूप महत्त्वाची असते. माझी ही स्केल आहे, मी या स्केलमध्ये गातो असं गाण्याचं होत नाही. त्या गाण्याची पर्टिक्युलर स्केल असते आणि ते त्या स्केलमध्येच गाणं ब्राईट होतं आणि ते तसंच झालं तरच त्याची मजा येते. तू वाईट गायली नाहीयेस, तू चांगलं गायलीस, फक्त ते मला भिडलं नाही. ऑल द बेस्ट. राहुल दादा. मला तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू सर. मी एक गोष्ट मुद्दामून सांगतो की प्रत्येकाचा आवाज असतो, प्रत्येकाच्या आवाजाच्या कक्षा असतात, त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्रेशन लपलेलं असतं. मी आदरसारखा गाऊ शकत नाही, माझा इतका चढा सूर नाही, पण याचा अर्थ मी गाऊ शकत नाही असं नाही. एव्हरी व्हॉइस हॅज इट्स ओन एक्सप्रेशन अँड यू हॅव युअर ओन एक्सप्रेशन अँड दॅट इज वॉट आय थिंक. मला ते भिडलं की तू खूप मनापासून गायलीस आणि मला ते गाणं पूर्णपणे पोचलं, वा वा. पूर्णपणे पोचलं. मला हे 100% जाणू शकतं की जेव्हा आपण एका इव्हेंटमध्ये असतो किंवा आपण एका प्रोग्राममध्ये गात असतो किंवा आपण रेकॉर्डिंग गात असतो, तेव्हा ब्राईट होण्याकरता ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, 100% आहेत. बट नॉट वेन यू आर परफॉर्मिंग. आय नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन माय स्किल. तुमचा जर आवाज तिथे फाटत असेल, जात नसेल, तर मुळीच गाऊ नका. जर तुम्ही तसे गात राहिलात तर काही काळाने तुमचा आवाज जाईल. मी हे मुद्दामून का सांगतोय, अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मी असे माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना हे मी सल्ले देत असतो. मी सगळ्यांना हे सांगत असतो की डोंट कॉम्प्रोमाइज ऑन युअर नॅचरल स्किल. आपण असे बोलतो, काय रे कसा आहेस, असं नाही बोलत. माझे आजोबा म्हणायचे, बोलतोस तसा गा. बोलतोस तसा गा म्हणजे काय? गाण्याची क्रिया ही इतकी सोपी आणि इतकी नैसर्गिक व्हायला पाहिजे की थोडासा अजून वर गाईन मी. प्रोजेक्ट करायचा असेल तर नाटकामध्ये मला प्रोजेक्ट करायला लागतो तर करू शकतो, नाही अशातला भाग नाही, पण सारखंच ओरडून गायची गरज नसते. मी या सगळ्या व्हॉइसच्या गोष्टी मुद्दामून आत्ता का सांगतोय, कारण मला आदर्शची एक गोष्ट अतिशय पटली की एक स्केल तू आरामात वर गाऊ शकली असतीस. म्हणजे अजिबातच तो चुकीचं काही बोलला नाही, पण तू अजून 1.5 स्केल वर गाऊ शकली नसतीस. याचा अर्थ हे ते गाणं तू चांगलं गाऊ शकली नसतीस असं मुळीच नाही. माझ्यासाठी हे गाणं तू अतिशय छान गायलीस. मस्त कमेंट्स मिळाल्यात परत आणि काही सूचना मिळाल्यात, त्याच्यातून नक्की काम करणार आहे. डेफिनेटली. आपण नेक्स्ट परफॉर्मरला बोलूयात, तोपर्यंत मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू. आणि आता मी जाणार आहे लयदार मराठवाड्याचा कॅप्टन अभिजितकडे. प्रियंका, तू म्हणते स्पर्धकांना बोलव, जजेस म्हणतात शेर जुळव यमक जुळव. इम्रान, तू आता जा स्टेजवर, या सगळ्यांची विकेटच उडव.
क्या बात है इम्रान. थँक्यू सो मच. सगळ्यांच्या जवळचं हृदयाच्या जवळचं गाणं तू सादर केलंस आणि खूप छान झाला परफॉर्मन्स. आपण विचारूयात वैशाली ताईला. मी खूप ट्रान्समध्ये गेलेले ऐकताना. मी एकच ॲक्ट करू इच्छिते तुझ्या या परफॉर्मन्ससाठी. माझ्या मुलाच्या शाळेत आजकाल ही फॅशन आहे की काहीतरी असं छान सॉलिड घडलं की ते एक एक स्टाईल करतात. इट वॉज अ डॅम गुड परफॉर्मन्स अँड फॉर यू डॅम गुड. क्या बात आहे इम्रान. सगळे परीक्षक इम्प्रेस्ड आहेत तुझ्या परफॉर्मन्सवर. आणि आता वेळ झाली आहे निकालाची, त्यामुळे मी हरगुनला इथे बोलवणार आहे. कोणाला मिळणार आहे तो एकमेव बहुमूल्य गुण? मला आणि दादाला, मग दोघांनाही वाटतंय की दोघांपैकी जर उजवा परफॉर्मन्स होता तर तो लयदार मराठवाडाचा होता आणि इम्रान शेख याचा होता. तर तो एक बहुमूल्य पॉइंट लयदार मराठवाडाला मिळतोय. आय रिअली फील की कॉलेजच्या सायन्स एक्झिबिशनला एकदम अल्बर्ट आईन्स्टाईनला बोलावलं तर कसं वाटेल, असं काहीतरी वाटत असेल तुम्हाला. हॅलो, मी का बोलते कळतंय का? कळतंय का? बिकॉज वी ऑल वॉन्ट टू लिसन टू यू. प्लीज प्लीज. तुला पाहिले मी नदीच्या किनारी. क्या बात आहे राहुल दादा. कवी ग्रेसांचे शब्द आणि तुझा आवाज ही आमच्यासाठी पर्वणी नाही तर काय. धन्यवाद. खूप सुंदर गायलास. थँक्यू राहुल दादा. तू बसू शकतो. थँक्यू. मस्त. आणि आता मी राहुलला विचारणार आहे. राहुल, तेरे टीम से अभी कौन आने वाला है?
एकदम ताश की बाजी जैसा चल रहा है ये मैच, तो मुझे लगता है हुकमी का उतारने की वेळ आली आहे माझ्यावर. हुकमी वा, का वा, म्हणजे वा, वा. मधुरा कुंभार. क्या बात आहे. मधुरासाठी जोरदार टाळ्या. ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. सुंदर झालं गाणं मधुरा. राहुल दादा. मधुरा मलाही खूप आवडलं गाणं. खूप छान गायलीस तू. थँक्यू सो व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. आदर्श. खूप छान गायलीस तू आणि आजचा परफॉर्मन्स कडक होता. आणि आता मी लयदार मराठवाड्याच्या हुकमी एक्क्याला म्हणजे मंगेश बोरगावकरला इथे बोलवणार आहे आणि त्यांनी त्याचा परफॉर्मन्स सादर करावा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे भूज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे भूज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. शनना, तानना, नाना, नाना, तानना, yeah,
आणि आता मी बोलवणार आहे सूर साज विदर्भच्या हुकमी एक्क्याला म्हणजेच मधुराला इकडे. तर कोणाला मिळणार आहे तो बहुमूल्य गुण? माझा 1 मार्क मंगेशला, लयदार मराठवाड्याला जातो. थँक्यू सो मच. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स मंगेश. अरे थांबा. सुरसाज विदर्भालाही 1 पॉइंट. अशा प्रकारे दोन्हीही हुकमी एक्क्यांना 1-1 गुण मिळालेला आहे आणि दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन. तुम्ही दोघंही बसू शकता. थँक्यू. तर अशा रीतीनं आपण आजच्या भागाच्या शेवटाकडे येऊन पोहोचलोय आणि आज सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा यांच्यामध्ये टक्कर झाली. दोन्ही टीम्स मधल्या सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. पाहूयात या दोन्ही टीम्सचा आजचा स्कोर बोर्ड. लयदार मराठवाड्याला मिळालेले आहेत 3 गुण आणि सूरसाज विदर्भला सुद्धा मिळालेले आहेत 3 गुण. आणि अशा प्रकारे सामना अटीतटीचा झाला आणि बरोबरीनंच संपलेला आहे. आजच्या एपिसोड सारखा उद्याचा एपिसोड सुद्धा धम्माल असणार आहे, कारण एक म्हणजे वैशालीताई आपल्या सोबत आहे आणि त्याच सोबत मुकाबला रंगणारे नादमधुर सह्याद्री आणि स्वरमय कोकण मध्ये. त्यामुळे बघायला विसरू नका कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, कोपॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तु आणि मुथूट फायनान्स.